नमस्कार. अतिशय थकवा येणे, सारखी चिडचिड होणे, धडधड होणे, त्वचा निस्तेज होणे आणि जेव्हा आपण रक्ताची पातळी तपासू हिमोग्लोबिनची, त्यामध्ये हिमोग्लोबिनची पातळी कमी येणं अशी लक्षणं असल्यावर कोणता आजार आहे हे सांगायची काही गरज नाही. अगदी शाळेतला मुलगासुद्धा सांगू शकेल की हा रक्तक्षय किंवा ज्याला आपण ॲनिमिया म्हणतो हा आजार आहे. आता ही लक्षणं नेहमीची आहेत, ही ॲनिमियामध्ये आहेत, परंतु अशी बरीच काही लक्षणं आहेत की शरीर आपल्याला सुचवत असतं, परंतु आपण ॲनिमिया या निदानाकडे जात नाही आणि त्याची वेगळीच सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट करत बसतो आणि त्यामुळं आजार बरा होत नाही, आजार लांबत जातो. अगदी काही उदाहरणं तुम्हाला द्यायची झाली तर ज्यांचं सारखं काही ना काहीतरी दुखत असतं, कधी मान दुखेल, कधी पाठ दुखेल, कधी गुडघा दुखेल, कधी कंबर दुखेल, ही सारखी वेगवेगळ्या प्रकारची जी दुखी असते याच्या मागं सुद्धा रक्त कमी असणं हे कारण असू शकतं. ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या, कारण मग होतं काय की पेन किलर घे, व्यायाम कर, काहीतरी इतर उपाय कर असे केले जातात आणि मुख्य कारण जे असतं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळं आपलं हिमोग्लोबिन, आपल्या शरीरातली लोहाची पातळी जी आहे ही व्यवस्थित आहे ना हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असतं, तर त्याच्यावरती मुळापासून उपाय होतो. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. डोकंदुखीसारखी तक्रार, याच्यासाठी विशेषतः महिला वर्ग अनेक दिवस, महिनोन्महिने, वर्षानुवर्ष झाला त्रास की घे गोळी या पद्धतीने त्यांचा दृष्टिकोन असतो. परंतु बऱ्याच महिलांमध्ये, भारतामधलं स्टॅटिस्टिक तर हे अत्यंत धक्कादायक आहे की जवळजवळ 50 ते 60% स्त्रियांमध्ये काही ना काहीतरी प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे ॲनिमियाचे प्रकार आहेत त्यातला एक प्रकार दिसूनच येतो. त्यामुळे रक्त कमी असलं तर बरोबर मेंदूलासुद्धा रक्ताचा किंवा जे पोषक अंश आहेत, ऑक्सिजन आहे, त्याचा पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे त्या भागामधल्या पेशींना सूज येते आणि त्यामुळे डोकंदुखी होऊ शकते. केस गळती ही सुद्धा तक्रार खूप कॉमन आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तेलं, शॅम्पू, औषधोपचार याचा वापर केला जातो, परंतु रक्त कमी असेल तर केसांच्या मुळांना होणारं जे पोषण असतं, ऑक्सिजन असेल, न्यूट्रिशन असेल, हे कमी पडतं. त्यामुळं केस गळती ही तक्रार सुद्धा त्याच्यामध्ये रक्ताची पातळी तपासणं महत्त्वाचं असतं. भूक न लागणे, अनेक जणांमध्ये ही तक्रार असते. जेव्हा ॲनिमिया वाढतो तेव्हा भूक कमी झालेलीच दिसते, परंतु लोहाची पातळी आणि भूक लागणारे जे वेगवेगळे हॉर्मोन्स असतात याचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळं भूक लागत नसेल तर तुमचं रक्त तपासा. केवळ भुकेची टॉनिक, वजन वाढणारी टॉनिक घेऊन उपयोग नाही. तुमचं रक्ताचं प्रमाण व्यवस्थित आहे का नाही ते पहा. मुलांच्या बाबतीत मी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची सांगेल की जेव्हा मूल विनाकारण चिडचिडेपणा करतं, त्याची एकाग्रता व्यवस्थित होत नाही, हायपर ॲक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो, या पद्धतीने मुलाची सारखी चुळबुळ दिसून येते, अभ्यासामध्ये ते काही मूल अचानकच मागं पडायला लागतं, अशा गोष्टी असतात, मूल व्यवस्थित झोपत नाही, खात पित नाही, तेव्हासुद्धा आपण वेगवेगळे काहीतरी काउन्सिलिंग करू, काहीतरी त्याला समजावून सांगू, वेगवेगळी टॉनिकची, प्रोटीनची औषधं देऊ. परंतु इथं रक्ताची पातळी जर तुम्ही तपासली, हिमोग्लोबिनची पातळी तपासली आणि ती औषध योजना केली तर मुलाच्या या सगळ्या तक्रारींमध्ये सुधारणा होऊ शकते. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. प्रेग्नन्सी राहत नाही, बऱ्याचदा काहीही दोष नवरा बायकोमध्ये नसतो, परंतु तरीसुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही. यावेळेसुद्धा दोघांची रक्ताची पातळी तपासली तर त्यामध्ये फायदा होऊ शकतो. झोप न येणे ही सुद्धा गोष्ट, रक्ताचं प्रमाण, हिमोग्लोबिनचं प्रमाण किंवा आयर्नचं प्रमाण जर कमी असेल तर त्यामध्ये सुद्धा झोप त्यामध्ये त्या व्यक्तीला कमी येते. तर अशा पद्धतीची ही डायव्हर्सिफाईड लक्षणं की जी युजली सामान्य लोकांकडून तर दुर्लक्षित होतातच, परंतु कधीकधी वैद्यक क्षेत्रातल्या मंडळींकडून सुद्धा या लक्षणांकडून दुर्लक्ष होतं आणि ट्रीटमेंट केली जाते, परंतु ती मुळावरती ट्रीटमेंट होत नाही. तर ही गोष्ट लक्षात घ्या की रक्ताचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. त्यामुळं आयुर्वेदामध्ये एक अतिशय महत्त्वाचा श्लोक हा सुश्रुताचार्यांनी सांगितलेला आहे, तो म्हणजे देहस्य रुधिरं मूलम रुधिरेणैव धारयेत तस्मात् यत्नेन संरक्षम रक्तम जीव इति स्थिती. तर रक्ताला जीव असं म्हणलंय की देहस्य रुधिरं मूलम, शरीराचं मूळच मुळी आपला रक्तधातू आहे. आपल्या शरीरामध्ये सप्तधातू आहेत, हे आपण अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आयुर्वेदाची जेव्हा तोंडओळख आपण सांगतो तेव्हा, तर त्यातला नंबर 2चा जो धातू आहे रक्तधातू, हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जणू शरीराची पूर्ण धारणा
वेगवेगळ्या अवयवांची निर्मितीसुद्धा एम्ब्रियोनिक कंडिशनमध्ये ही रक्तापासून होत असते. त्यामुळे रक्त सकस असणं, शुद्ध असणं, योग्य प्रमाणात असणं हे आपल्या शरीराच्या पोषणासाठी, वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि इतकं महती आधुनिक शास्त्रांनी दिली आणि आयुर्वेदाच्या ऋषीमुनींनी सुद्धा ही गोष्ट जाणली. त्यामुळं रक्तम जीव इति स्थिती असं रक्ताला बिरुद आपण त्यावेळेस दिलेलं आहे. तर आत्ता आपण सुरुवात करताना ऐकलं की हिमोग्लोबिन कमी असणं म्हणजे ढोबळमानाने आपण म्हणतो की रक्तक्षय किंवा ॲनिमिया झाला. तर हिमोग्लोबिन म्हणजे काय ही गोष्ट आपण समजून घ्या की हिमोग्लोबिन एक प्रकारचं पिगमेंट आहे. आपल्या ज्या वेगवेगळ्या पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स किंवा RBCs रेड ब्लड सेल्स असतात, तर त्याच्यामध्ये सापडणारं हे एक पिगमेंट आहे, हे एक प्रोटीन आहे एका वेगळ्या प्रकारचं की ज्याला ऑक्सिजन बाइंडिंग कॅपॅसिटी आहे. जेव्हा रक्त आपलं फुफ्फुसामध्ये जातं तेव्हा आपण श्वासामार्फत जो ऑक्सिजन आत घेतलेला असतो त्या ऑक्सिजनशी ते हिमोग्लोबिन बाइंड होतं आणि जणू हे दूत असल्यासारखं आहे. म्हणजे ऑक्सिजन आपण शरीरात घेतो पण शरीरामध्ये प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं तर हिमोग्लोबिन करत असतं. त्यामुळं पर्यायाने तुम्हाला लक्षात आलं असेल की हिमोग्लोबिन जेव्हा कमी होणार, RBC जेव्हा कमी होणार तेव्हा हे ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन जे आहे हे शरीरातलं मार खातं आणि त्यामुळे प्रत्येक अवयवाचं जे पुरेसं पोषण व्हायला पाहिजे, त्याला ऑक्सिजन मिळायला पाहिजे, ही गोष्ट कमी होते आणि त्या अवयवांमध्ये वैगुण्य व्हायला लागतं, त्यांची कार्यक्षमता कमी व्हायला लागते. त्यामुळे किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात आलेलं असेल. तर त्याची आता आपण कारणं पाहूया की काय काय कारणं आहेत की ज्याच्यामुळे रक्तक्षय, ॲनिमिया होऊ शकतो. तर पहिलं महत्त्वाचं कारण आहे हा आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया, लोहाची कमतरता शरीरामध्ये होणे. तर ह्या गोष्टी दोन कारणामुळे होतात. एक तर अन्नातून म्हणजे तुमचा आहारच जर चौरस नसेल, आहारातून हे लोहाला बळ देणारे जे घटक असतात ते जर नसतील तर आपोआप तुमचा ॲनिमिया शरीरामध्ये आयर्न डिफिशियन्सी व्हायला लागतो. किंवा दुसरं कारण आहे की प्रत्यक्ष ब्लड लॉस, शरीरामधून रक्त जर कुठून ना कुठून तरी बाहेर जायला लागलं. याच्यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे पाईल्ससारखे जे आजार आहेत की ज्याच्यामध्ये ब्लिडिंग होतं किंवा महिलांमध्ये विशेषतः आर्तव काळामध्ये पिरियड्समध्ये हेवी ब्लिडिंग होणं, वारंवार ब्लिडिंग होणं, या गोष्टीमुळे सुद्धा ब्लड लॉस होत असतो आणि त्याचा परिणाम ॲनिमियामध्ये होतो. किंवा अल्सरसारखे व्याधी आहेत. बऱ्याच जणांना ॲसिडिटी जर बऱ्याच काळांपर्यंत व्यवस्थित चिकित्सा त्याची केली नाही तर तिथे अल्सर होतो आणि नकळत आपल्या मळामार्फत शरीरामध्ये मलमार्गा वाटे रक्ताचा शरीरातून लॉस होत असतो. किंवा ज्यांना पेनकिलर घ्यायची सवय असते त्या लोकांना सुद्धा अल्सर होतो आणि त्यांचं पर्यवसन या आयर्न डिफिशियन्सी ॲनिमियामध्ये होतं. तर ही कारणं आपल्यामध्ये घडत आहेत का हे ॲनिमियाच्या पेशंटनी जरूर लक्षात घ्यायची गोष्ट आहे. मुख्य दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे वेगवेगळी जीवनसत्व ही सुद्धा महत्त्वाची असतात. ही जीवनसत्व गरजेची असतात कारण ती लोहाच्या शोषणासाठी उपयोगी असतात. त्यामुळे ज्यांना ॲसिडिटी असते त्या लोकांना सुद्धा B12चं शोषण जे आहे ते व्यवस्थित होत नाही. मुख्यतः 2 विटॅमिन्स ही रक्तवाढीसाठी गरजेची असतात. ती म्हणजे फोलेट्स किंवा फोलिक ॲसिड ज्याला आपण म्हणतो आणि दुसरं असतं B12. ही 2 विटॅमिनची कमतरता जेव्हा होते तेव्हा या शरीरामध्ये लोहाचं प्रमाण कमी होतं, ॲनिमिया होतो. त्यामुळे या गोष्टी आपल्या आहारामध्ये व्यवस्थित जात आहेत का तर याचे सोर्सेस कोणते आहेत हा पार्ट 2 मध्ये आपण ही गोष्ट सविस्तर पाहणार आहेत. आत्ता आपण फक्त कारणांचं चर्चा करतोय. तिसरे आहे क्रॉनिक इन्फ्लेमेटरी डिसीज, ज्या आजारामध्ये सूज येत असते. असे वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉनिक आजार आहेत. मग त्यामध्ये संधिवात असेल, डायबिटीस आहे, किडनीचे वेगवेगळे आजार आहेत. आपल्याला माहिती की जेव्हा किडनी फेल झालेले पेशंट असतात त्या लोकांमध्ये रक्ताचं प्रमाण खूप कमी व्हायला लागतं, भराभर ढासाळायला लागतं. तर जेव्हा हे क्रॉनिक आजार कोणते होतात त्यामध्ये RBCवर परिणाम होतो आणि त्याचा परिणाम रक्तक्षयामध्ये होतो. नंतर आहे तो म्हणजे अप्लास्टिक अनिमिया. हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार आहे की ज्याच्यामध्ये ॲब्सोल्युटली पेशी तयार व्हायची जी प्रक्रिया आहे, ह्या पेशी कुठं तयार होतात RBCs या बोन मॅरोमध्ये. आपल्या हाडांची जी पोकळी आहे तिथं बोन मॅरो असा एक स्पंजासारखा एक पदार्थ आहे, तिथं आपल्या या पेशींचा कारखानाच आहे जणू. तर जेव्हा वेगवेगळ्या प्रकारची इन्फेक्शन्स कधी होतात त्याचा परिणाम होतो किंवा इन्फेक्शनला लढण्यासाठी काही विशिष्ट प्रकारची हायर अँटीबायोटिक्स वापरली जातात, त्याचा साईड इफेक्ट म्हणून कधी हा बोन मॅरो सप्रेस होतो आणि त्यामुळे या RBCs तयार व्हायचं बंद होतं. तर असे काही अनेक ऑटोइम्युन या कॅटेगरीतले काही आजार आहेत त्याचा परिणाम ह्या बोन मॅरोवरती होतो आणि त्यामुळे हा अप्लास्टिक ॲनिमिया हा अतिशय गंभीर प्रकारचा ॲनिमिया निर्माण होतो. नंतरचा आहे तो म्हणजे हिमोलिटिक ॲनिमिया, हिमोलायसिस म्हणजे
रक्तपेशींचा नाश होणं, याची एक प्रकारची सायकल असते की रक्तपेशींचा नाश होणं जेवढ्या प्रमाणात होतं तेवढ्या प्रमाणामध्ये शरीरातून पेशी निर्माण केल्या जातात. पण यामध्ये जेव्हा मिसमॅच होतं, याचा जेव्हा काही संबंध एकमेकावरचा जो फाईन ट्युनिंग असतं ते जेव्हा बिघडतं, तेव्हा पेशींचा मोठ्या प्रमाणावरती ऱ्हास व्हायला लागतो. विशेषतः काविळीसारखी अवस्था, कावीळ जर शरीरामध्ये जास्त दिवस राहिली तर या RBCचं डिस्ट्रक्शन जे आहे लाल पेशींचं हे फास्ट होतं आणि त्या प्रमाणामध्ये RBCs नवीन तयार होत नाहीत, त्यामुळे ॲनिमिया डेव्हलप होतो. त्याचप्रमाणे थॅलेसिमियासारखा आजार, गंभीर आजार आपल्याला माहीत असेल की ज्यामध्ये RBCचं डिस्ट्रक्शन होतं, किंवा सिकल सेल ॲनिमिया म्हणून एक प्रकार आहे. हा भारतामध्ये विशेषतः ट्रायबल एरियाजमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सापडतो. हा गुणसूत्रांशी निगडीत असलेला आजार आहे. याच्यामध्ये RBCचा जो नॉर्मल शेप असतो तो बिघडून सिकल म्हणजे कोयता जसा असतो त्या आकाराच्या या पेशी तयार होतात आणि यांचं डिस्ट्रक्शन लवकर होतं आणि त्यामुळे सुद्धा ॲनिमिया तयार होतो. तर अशी वेगवेगळी कारणं आहेत. त्यामुळं रक्तक्षय ही गोष्ट अशी कॅज्युअल मनाने काहीतरी औषधोपचार करायची नाही, त्याची गंभीर इन्व्हेस्टिगेशन्स करणं गरजेचं आहे आणि त्यातून योग्य निदान झालं की हा आजार मात्र पूर्णतः व्यवस्थित बरा होऊ शकतो. आता आयुर्वेदानुसार या आजाराची संगती जी आहे, आपण ही पांडू नावाचा एक आजार आहे. पांडू हा शब्द तयार होतो, हा पांडुर वर्ण. जेव्हा त्वचा आपली निस्तेज होते, जेव्हा आपल्याला माहिती की रक्त ज्याच्या शरीरामध्ये कमी झालेलं असतं त्या माणसाची चेहरा कशी म्हणजे त्याला एक असा प्रकारचा विकृत प्रकारचा पांढरा रंग येतो चेहऱ्यावरती, त्वचेवरती, की ती पांढरी त्वचा होते. त्यामधली जी आभा असते, प्रभा असते, त्याला जी एक चमक असते ती पूर्ण निघून जाते आणि शरीराची बलहानी होते, ओजहानी होते. असा हा एक आयुर्वेदामध्ये पांडू नावाचा आजार आहे. हा रक्तक्षयाची याच्या बऱ्यापैकी साधर्म्य असतं आणि परंतु आयुर्वेदामध्ये विशिष्ट काही गोष्टी निदानाच्या सांगितल्यात या लक्षात घेण्यासारख्या आहेत की जेव्हा आपण विधिवत आहार विहार करत नाही, कुठलेही विधिनिषेध न बाळगता फास्ट फूड, जंक फूड किंवा पोषण मूल्य नसलेले पदार्थ, खारट पदार्थ, तिखट पदार्थ, स्पायसी, त्याचप्रमाणे काही मानसभाव पण सांगितलेत की ज्याच्यामध्ये क्रोध, राग, मत्सर यासारखे मानस दोष जेव्हा शरीरामध्ये वाढतात तेव्हा पित्तदोषाचं संतुलन बिघडतं, पित्तदोष प्रकोपित होतो आणि तो रक्ताला डिस्ट्रक्ट करतो. कारण पित्त आणि रक्त या दोघांचं साहचर्य असतं. जेव्हा पित्तदोष वाढतो तेव्हा त्याचा रक्तावरती विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळं ओजाचा नाश होतो. आणि हे वाढलेलं पित्त जे असतं हे शरीरातले वेगवेगळे धातू घटक आहेत, म्हणजे सिरा आहेत, मांस आहेत, यांच्यामध्ये एक प्रकारचं शैथिल्य निर्माण करतो आणि शरीरामध्ये बलहानी होते, तेजहानी होते, निस्तेज शरीर दिसायला लागतं. तर अशा पद्धतीची संप्राप्ती आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. तर पुढील भाग मित्रांनो मला सांगायचे की हा अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये आपण हा सगळा निदानाचा, कारणाचा, लक्षणाचा भाग घेतला. पुढील भाग हा जरूर आपण पहा. याच्यामध्ये आपण आहार, विहार, औषधी या सर्वांची चर्चा करणार आहे आणि रक्तधातूसारखा महत्त्वाचा धातू शरीरामध्ये सकस कसा असावा, शरीराची ताकद कशी वाढवावी याचा एक महत्त्वाचा सल्ला पुढच्या भागामध्ये आपण देणार आहोत. धन्यवाद.